जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात उघडकीस आलेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणाने संपूर्ण जिल्हा पोलीस दल हादरून गेले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस हेड कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुजर असल्याचे निष्पन्न झाले आहे। जिल्हा पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून तब्बल 10 किलो 975 ग्रॅम अल्फ्राझोलम ड्रग्जचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या गंभीर गैरप्रकरणामुळे त्याला शासन सेवेतून तात्काळ बडतर्फे करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी दिली असून श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 डिसेंबर 2025 रोजी कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्ज मुद्देमाल जिल्हा पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला आहे। या कक्षाची जबाबदारी तोंडी आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल गुजर यांच्याकडे देण्यात आली होती। या संधीचा गैरफायदा घेत गुजर याने अल्फ्राझोलम हे 10 किलो 975 ग्रॅम ड्रग्ज चोरी करून त्याची विक्री केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे। विशेष म्हणजे चोरी केलेल्या ड्रग्जच्या जागी मैदा भरून अपहार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। दरम्यान पुणे ग्रामीण एलसीबी आणि शिरूर पोलिसांनी 18 जानेवारी 2026 रोजी संयुक्त कारवाई करत शिरूर शहरातील डंबेनाना या परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या गॅरेज चालक शादाब रियाज शेख वय वर्ष 41 याला अटक केली होती। त्याच्यावरून 1 किलो 52 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले। या चौकशीत शादाब शेख यांचे अहिल्यानगर एलसीबीतील पोलीस कर्मचारी गुजर यांच्याशी थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाले। या पार्श्वभूमीवर 21 जानेवारी 2026 रोजी पोलिसांनी गुजर याला अटक केली। या गुन्ह्यात पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली असून ड्रग्ज तस्करीचे विस्तृत जाळे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती। समितीच्या अहवालात पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाची पाहणी व मोजदाद केल्यानंतर गुजर याने ड्रग्ज मुद्देमालाचा अपहार केल्याची स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या फिर्यादीवरून नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मालिन करणाऱ्या या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून पोलीस खात्यातील अंतर्गत यंत्रणेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।